डोंगरदादा सुरुवातीला फारच दुःखी होता. त्याला एकटेपणामुळे खूप कष्टी वाटत असे. कुणी बोलायला नाही, कुणी हसायला नाही, कुणी खेळायला नाही, अशा रिकाम्या आयुष्यात हरवून गेला होता. एके दिवशी त्याच्या कुशीतून एक छोटेसे रोपटे उगवले. ते म्हणाले, "डोंगरदादा, मला आसरा देशील का?" डोंगरदादा आनंदाने म्हणाला, "वा वा, राहा खुशाल, तुझं स्वागत आहे." रोपटे मोठं होत गेलं, झाड बनलं. मग दुसरी रोपटी आली, तिसरी आली. हळूहळू डोंगर हिरवागार झाडांनी भरून गेला. वेली आल्या, झुडपे आली, गवत आलं. वेली हातात हात धरून नाचू लागल्या. गवत लाजत डोंगरदादाला बिलगलं. फुलं उमलली, रंगीबेरंगी शोभा वाढली. डोंगरदादा आता सुंदर जंगलाने सजला. तेवढ्यात सिंह आला. त्याने गर्जना केली. डोंगरदादा विचारतो, "काय झालं रे बाबा? एवढ्या मोठ्याने का ओरडतोस?" सिंह म्हणाला, "तुमचं रान पाहून हरपलं माझं भान. मला इथे राहू देशील का?" डोंगरदादा हसून म्हणाला, "हो, ही गुहा तुझीच आहे." सिंह खुश झाला. मग वाघ आला, हत्ती आला, जिराफ आला. कोल्हा, अस्वल, लांडगे, हरणे, ससे, माकडे सगळे प्राणी आले. जंगल गजबजले. पक्षी दूर दूरून आली. त्यांनी घरटी बांधली. किलबिल सुरू झाली. जंगल आनंदाने भरून गेले. शेवटी ढग आले. डोंगरदादाने त्यांना जवळ घेतले. ढग खेळली, गडगडली. पाऊस पडला धो धो धो. झाडं भिजली. जंगल हसले खो खो खो. डोंगरदादा गाऊ लागला. जंगल ताल धरू लागली. डोंगरदादा म्हणाला, "या पक्ष्यांनो, या सगळे, खुशाल खा या गोड फळे. मधुर मध हा फुलांतला तुमच्यासाठी साठवला. पाऊस भरपूर पडायला, जंगल हवे राखायला.